जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये यादी लागणार असल्याचं स्टेटमेंट या ठिकाणी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातूून करण्यात आलेला आहे। त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आजच्या तारखेला दिनांक 24 फेब्रुवारी 2024 ला एक शिक्षक पद भरतीच्या संदर्भामध्ये प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। आता यामध्ये केवळ 3च पॉइंट सांगितलेले आहे, परंतु बऱ्याच अभियोग्यताधारकांच्या शंका या माध्यमातून दूर होणार आहे। पहिली महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की पवित्र पोर्टलद्वारे होणारी जी शिक्षक पद भरती आहे किंवा याद्या आहे याच्या संदर्भामध्ये अधिकृत माहिती देण्याकरिता वन अँड ओनली एकच माध्यम, ते पण विश्वासार्ह असणार आहे आणि ते असणार आहे न्यूज बुलेटिन। म्हणजे न्यूज बुलेटिन शिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका, हा पहिला मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे। दुसरा मुद्दा त्यांनी काही लोकांना उद्देशून या ठिकाणी सांगितलेला आहे। आता त्यांनी कोणाला उद्देशून सांगितलेला मुद्दा आहे तर बघा की सतत संभ्रम निर्माण करणे व त्यातून स्वतःचे महत्त्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करणे हा ज्यांचा धंदा आहे अशा प्रवृत्तींना दूर करावे, याबाबत योग्य ठिकाणी नोंदही घेतली जात आहे। म्हणजे याच्यावरून आयुक्त महोदयांना हे सांगायचं आहे की काही लोक जे संभ्रम निर्माण करतायत भरतीच्या संदर्भामध्ये, उदाहरणार्थ कोणीतरी सांगितलं होतं की याद्या पब्लिश झालेल्या आहेत, त्या संदर्भामध्ये देखील माननीय आयुक्त महोदयांनी स्टेटसच्या माध्यमातून सांगितलं होतं की याद्या पब्लिश झालेल्या नाहीये। तर मग याद्या कधी पब्लिश होणार आहे तर त्या संदर्भामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे, पुढील 2 ते 3 दिवसामध्ये याद्या लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। याबाबत अधिकृत घोषणा पोर्टलवरूनच होणार आहे। तोपर्यंत प्रमाणपत्रे पडताळणीसाठी तयार ठेवणे आणि तत्सम कामे करावी, किंवा तत्सम कामे म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जर एखादा डॉक्युमेंट कमी असेल तर ती पूर्तता करा किंवा अटेस्टेड करण्यासाठी काम करा। आणि सगळ्यात महत्त्वाची शेवटची लाईन त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे, त्यावरून आपल्याला एक गोष्टीचं या ठिकाणी समाधान वाटतंय। ती लाईन काय आहे, किंवा शिक्षक झाल्यावर काय करायचे आहे याचे नियोजन करायचे आहे। आता नियोजन म्हणजे नेमकं काय असू शकतं की मला मिळणारी जी शाळा आहे त्या शाळेचा दर्जा आणि विद्यार्थ्यांमधली गुणवत्ता आपण कशा प्रकारे वाढवू शकतो त्याच्याकरिता प्री प्लॅनिंग करून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याकरिता त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षक भरती झाल्यावर किंवा तुम्ही शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर काय करायचे आहे त्याचे नियोजन करा। तर या गोष्टीचं नियोजन करू नका किंवा या गोष्टीच्या फंद्यामध्ये या ठिकाणी पडू नका की कोण काय अफवा पसरवत आहे। त्यामुळे आता सर्वांच्या नजरा येत्या 2-3 दिवसांमध्ये आपण हे तेच प्रिडिक्शन केलेलं आहे की येणारे 3 दिवस म्हणजे येणारा जो सोमवार आहे तो आपल्याकरिता महत्त्वाचा असणार आहे। कदाचित त्याच्या पूर्वी देखील यादी जर का रेडी झाली तर पब्लिश होऊ शकते, अन्यथा आपल्या सर्वांना अपेक्षा आहे येत्या सोमवारपर्यंत याद्या जाहीर होऊ शकतात।